हाय, हॅलो, नमस्कार. आज आपण बिझनेस लवचा 5वा भाग पाहणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया. दादासाहेब गाडे यांचा तो धमकीवजा फोन आल्यापासून रितेशच्या डोक्यातील विचारांचे चक्र थांबायला तयार नव्हते. मुंबईच्या धावपळीच्या रस्त्यांवरून त्याची मर्सिडीज वेगाने धावत होती. पण रितेशचे लक्ष रस्त्याऐवजी समोरच्या शून्यात कुठेतरी हरवले होते. एका बाजूला त्याचे साम्राज्य, त्याची आजवरची मेहनत आणि ज्या आर.के. स्काय प्रोजेक्टसाठी त्याने स्वतःच्या रक्ताचे पाणी केले होते, तो मानाचा प्रकल्प. तर दुसऱ्या बाजूला उभी होती अवनी देशपांडे, जिचा त्याने सुरुवातीला फक्त तिरस्कार केला होता, जिला त्याने कायम ते संपवण्याचे स्वप्न पाहिले होते. पण आता तीच मुलगी त्याच्या आयुष्याचा आणि त्याच्या कल्पकतेचा एक महत्त्वाचा भाग बनू लागली होती. रितेशने आरशातून मागे वळून पाहिले. अवनी आपल्या लॅपटॉपवर काहीतरी डिझाईन्स तपासण्यात गुंग होती. तिला कल्पनाही नव्हती की तिच्या अस्तित्वामुळे आणि तिच्या करारी स्वभावामुळे या 500 कोटींच्या प्रोजेक्टवर आता काळे ढग जमा झाले आहेत. रितेश, गाडी हळू चालवशील का? तू ब्रेक खूप जोरात मारतोयस. अवनीने लॅपटॉपवरून नजर हटवून रितेशकडे पाहिले. तिच्या आवाजात भीतीपेक्षा जास्त काळजी होती. पण रितेशने तिची नजर टाळली. काही नाही अवनी, फक्त ट्रॅफिकमुळे थोडं डोकं दुखतंय, रितेशने खोटेच सांगितले. त्याचे हात स्टेअरिंगवर इतके घट्ट आवळले गेले होते की त्याच्या हाताच्या नसा स्पष्ट दिसत होत्या. त्याला दादासाहेबांचे ते शब्द कानात सारखे टोचत होते. तिला बाहेर काढ, नाहीतर तुझा एकही ट्रक साईटवरून बाहेर पडणार नाही. रितेशला माहिती होते की दादासाहेब गाडे हे केवळ राजकारणी नव्हते, तर ते या शहराचे किंगमेकर समजले जायचे. त्यांच्या एका शब्दावर कामे थांबायची आणि एका शब्दावर रक्ताचे पाट वाहायचे. दुसऱ्या दिवशी सकाळी रितेश ऑफिसमध्ये खूप लवकर पोहोचला. त्याने साहिलला तातडीने आपल्या केबिनमध्ये बोलावले. साहिल आत आला तेव्हा रितेश सिगारेटवर सिगारेट ओढत खिडकीबाहेर बघत होता. सर, काय झालं? तुम्ही इतक्या सकाळी? साहिलने घाबरत विचारले. रितेश वळला आणि त्याचे डोळे रात्रीच्या जागरणामुळे लाल झाले होते. साहिल, दादासाहेबांचा फोन होता. त्यांना प्रोजेक्टमध्ये 10% वाटा हवाय आणि सर्वात महत्त्वाची अट म्हणजे अवनीला या प्रोजेक्टमधून बाहेर काढायचं आहे. जर आपण हे केलं नाही तर ते आपल्याला काम करू देणार नाहीत. रितेशचा आवाज जड झाला होता आणि साहिल स्तब्ध झाला. सर, दादासाहेब म्हणजे साक्षात मृत्यूला आमंत्रण आहे. पण अवनी मॅडम, त्या तर या प्रोजेक्टचा जीव आहेत. आपण त्यांना कसं सांगणार? आणि तेही या टप्प्यावर? रितेशने आपली खुर्ची जोरात मागे सारली. मलाही तेच कळत नाही साहिल. मी आजवर कोणासमोर वाकलो नाहीये. पण इथे फक्त प्रश्न माझा नाहीये. इथे हजारो कामगारांचं पोट आहे आणि कोट्यवधींची गुंतवणूक आहे. जर मी अवनीला वाचवायला गेलो आणि प्रोजेक्ट बुडाला तर मी कोणाचंच तोंड बघू शकणार नाही. पण जर मी तिला बाहेर काढलं तर मी स्वतःच्या नजरेत कायमचा पडेन. रितेशची ही द्विधा मनस्थिती त्याला खात होती. त्याला अवनीचा तो स्वाभिमानी चेहरा आठवत होता. तेवढ्यात केबिनचा दरवाजा उघडला आणि अवनी आतमध्ये शिरली. तिने साहिलकडे पाहिले आणि नंतर रितेशकडे. काहीतरी गंभीर चर्चा सुरू आहे का? मी चुकीच्या वेळी तर नाही ना आले? तिने विचारलं. रितेशने स्वतःला सावरले आणि साहिलला बाहेर जाण्याचा इशारा केला. नाही अवनी, बस, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. रितेशचा आवाज नेहमीपेक्षा खूप मऊ होता. अवनी खुर्चीवर बसली आणि तिने आपले फोल्डर टेबलावर ठेवले. काय झालं रितेश? तू खूप टेन्शनमध्ये दिसतोयस. प्रोजेक्टचं काही काम अडलंय का? रितेशने तिच्या डोळ्यांमध्ये पाहिले. तिच्या त्या प्रामाणिक नजरेला सामोरे जाणे त्याला कठीण जात होते. अवनी, तुला माहीत आहे की मी शून्यातून वर आलोय. मला हरण्याची खूप भीती वाटते आणि कधीकधी बिझनेसमध्ये आपल्याला असे काही लोक भेटतात ज्यांच्याशी आपण उघडपणे लढू शकत नाही. दादासाहेब गाडे, त्यांचे नाव तू ऐकलंच असशील. रितेशने सुरुवात केली. अवनीने एक दीर्घ श्वास घेतला आणि खुर्चीला रेलून बसली. तिने एक कडू हसू दिले. रितेश, मला माहिती होतं की तू याच विषयावर बोलणार आहेस. कारण कारण काल संध्याकाळी त्यांचे 2 गुंड माझ्या घरी आले होते. त्यांनी मला स्पष्ट सांगितलं की जर मी आर.के. स्काय सोडलं नाही तर त्याचे परिणाम माझ्या टीमला भोगावे लागतील. आता तू सांग, तू काय ठरवलंयस? तू मला बाहेर काढणार आहेस का? रितेशला धक्का बसला. त्याला वाटले होते की तो तिला हे गुपित सांगून धक्का देईल. पण अवनी तर आधीच संकटाचा सामना करून आली होती. अवनी, मला तुला संकटात टाकायचं नाहीये. जर तू काही दिवस या प्रोजेक्टपासून लांब राहिलीस आणि आपलं नाव कागदावरून हटवलं तर कदाचित ते शांत होतील. मी तुला तुझे पूर्ण पैसे आणि क्रेडिट देईन. पण सध्या... रितेशचे वाक्य पूर्ण व्हायच्या आतच अवनी उभी राहिली. तिचा चेहरा रागाने लाल झाला होता. पैसे? तुला वाटतं मी पैशांसाठी इथे आहे? रितेश, मी तुला एक डॅशिंग बिझनेसमॅन समजत होते, पण तू तर एक डरपोक निघालास.
तुला वाटतं की आज तू त्यांच्यासमोर झुकलास तर ते उद्या तुला सोडतील? आज ते मला बाहेर काढायला सांगतायत, उद्या ते तुझ्या संपूर्ण कंपनीवर ताबा मिळवतील. मला माहिती होतं की तू तुझ्या साम्राज्याला वाचवण्यासाठी कोणाचाही बळी देशील. ठीक आहे, मी जाते, पण लक्षात ठेव, या प्रोजेक्टचा आत्मा माझ्या डिझाईनमध्ये आहे. तो तुला कधीच मिळणार नाही. अवनी तिथून तरातरा बाहेर पडली. रितेश आपल्या केबिनमध्ये एकटाच बसून राहिला. त्याला स्वतःचीच लाज वाटू लागली. त्याने आजवर कित्येकांना धडा शिकवला होता, पण आज तो एका गुंडासमोर आपल्या पार्टनरला सोडून देत होता. त्याने रागाच्या भरात टेबलावरचे सर्व सामान खाली पडले. त्याला जाणवले की अवनीशिवाय हे प्रोजेक्ट केवळ एक सिमेंटचा सांगाडा असेल. तो ताडकन उठला आणि त्याने आपला कोट उचलला आणि तो खाली धावत गेला. त्याने गाडी काढली आणि थेट अवनीच्या ऑफिसच्या दिशेने निघाला. वाटेत त्याने दादासाहेबांना फोन लावला. दादासाहेब, मी येतोय तुमच्याकडे, आपल्याला बोलायचं आहे. येथेच दादासाहेबांच्या फार्म हाऊसवर पोहोचला. तेथे दहशतीचे वातावरण होते. बाउन्सर्सनी त्याला आत नेले. दादासाहेब हुक्का उडत बसले होते. या रितेश भाऊ, काय मग, पोरीला नारळ दिला का? त्यांनी उपरोधिकपणे विचारले. रितेश त्यांच्या समोर बसला. त्याच्या डोळ्यात आता भीती नव्हती, तर एक वेगळीच आग होती. दादासाहेब, मी इथे तुम्हाला हे सांगायला आलोय की अवनी देशपांडे कुठेही जात नाहीये. ती या प्रोजेक्टचा भाग आहे आणि राहिला प्रश्न तुमच्या 10%चा, तर मी तुम्हाला चवलीसुद्धा देणार नाही. जर तुम्ही आमच्या साईटवर पाऊल ठेवलं तर माझ्याकडे तुमच्या अशा काही ऑडिओ क्लिप्स आहेत ज्या मी थेट होम मिनिस्टरला पाठवेल. विसरू नका, मी रितेश कुलकर्णी आहे. मी मरेन पण झुकणार नाही. दादासाहेब हसले, पण त्या हास्यात क्रूरता होती. रितेश, तू खूप मोठी चूक करतोयस. आता तुझ्या साईटवर जे होईल त्याला तूच जबाबदार असशील. रितेश तिथून बाहेर पडला आणि त्याने थेट अवनीला फोन केला. अवनी फोन उचलत नव्हती. तो तिच्या घरी पोहोचला. अवनी बाल्कनीमध्ये उभी राहून रडत होती. रितेशला तिथे बघून तिने डोळे पुसले. तू इथे कशाला आलास? आता तर तू मला बाहेर काढलंस ना? रितेश तिच्या समोर गेला आणि त्याने तिचे दोन्ही खांदे पकडले. अवनी, मला माफ कर. मी घाबरलो होतो, पण तुझ्यासाठी. पण आता आम्ही ठरवलंय की आपण घाबरायचं नाही. मी दादासाहेबांना त्यांच्याच भाषेत उत्तर देऊन आलोय. ते आता आपल्यावर हल्ला करतील, पण आपण सोबत राहू. तू माझ्यासोबत आहेस ना? अवनीने त्याच्या डोळ्यात पाहिले. रितेशचा तो जुना रुबाब परत आला होता. तिने आपले हात त्याच्या हातावर ठेवले आणि हळूच मान हलवली. पुढचे 2 दिवस नरकासारखे होते. दादासाहेबांच्या माणसांनी साईटवर येऊन कामगारांना मारहाण केली. सामानाची नासधूस केली. रितेशच्या ऑफिसवर दगडफेक झाली, पण रितेश आणि अवनी डगमगले नाहीत. ते दोघेही साईटवरच राहिले. रितेशने स्वतः हातात काठी घेतली आणि कामगारांचे संरक्षण केले. अवनीने मीडियाला बोलावून या अन्यायाची वाचा फोडली. संपूर्ण मुंबईत रितेश आणि अवनीच्या धाडसाची चर्चा सुरू झाली. लोकांचा पाठिंबा त्यांना मिळू लागला आणि शेवटी मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करून दादासाहेबांच्या चौकशीचे आदेश दिले. त्या रात्री साईटवर एका छोट्या लाकडी केबिनमध्ये रितेश आणि अवनी बसले होते. बाहेर पाऊस पडत होता. रितेश, तू हे का केलंस? तुझं सर्व काही पणाला लागलं होतं. अवनीने शांतपणे विचारलं. रितेशने तिच्याकडे पाहिलं आणि तो थोडा हसला. कारण मला जाणवलं की तुझ्याशिवाय हे साम्राज्य आणि हा पैसा काहीच कामाचा नाहीये. तू मला बदलायला भाग पडलंस अवनी. आज मी जे काही आहे ते फक्त तुझ्यामुळे आहे. अवनीने आपला हात हळूच रितेशच्या हातावर ठेवला आणि यावेळी रितेशने तो हात मागे घेतला नाही, तर त्याने तो घट्ट पकडला. या संघर्षाने त्यांच्यातील वैराची भिंत पाडून तिथे एक विश्वासाचा पूल बांधला होता. पण हे प्रेम नव्हते, किंवा कदाचित प्रेमाची ही पहिली पायरी होती. आता पुढची पायरी आपल्याला उद्याच्या भागातच बघायला मिळेल. तोपर्यंत आजचा हा भाग कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या भागात.